पिंपरी चिंचवड महापालिकेने नदी सुधार प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या वृक्षतोडीबाबत सुनावणी ठेवली होती। सुनावणीला शहरातील शेकडो पर्यावरण प्रेमी आणि नागरिक आले होते। मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांच्या हरकती पूर्णपणे डावललेले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नदी सुधार प्रकल्पाच्या नावावर पिंपरी चिंचवड महापालिका वन आणि वन्यजीव असलेल्या भागातही वृक्षाची बेकायदेशीररित्या कत्तल करत आहे। तसेच ज्या ठिकाणी झाडांची कत्तल होणार आहे त्या भागात एक्झॅक्ट लोकेशन महापालिका शहरातील वृक्षप्रेमींना सांगत नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे। तर आम्ही 3000 झाडांची कत्तल करत नसून जवळपास 1009 झाडं तोडणार आहोत। त्यातही तोडण्यात येणारी बरीचशी झाडं ही विदेशी वाहनाची झाडं आहेत असा खुलासा महापालिकेने केला आहे। मात्र पर्यावरण प्रेमी आणि वृक्षप्रेमींनी घेतलेल्या हरकतीमुळे महापालिकेच्या उद्यान विभागाची अक्षरशः झोप उडाली आहे। नदी सुधार प्रकल्प जो आहे तो आपण 3 टप्प्यामध्ये राबवत आहोत आणि त्या 3 टप्प्याच्या अनुषंगाने पर्यावरण विभागाने उद्यान व वृक्ष संवर्धन विभागास जो प्रस्ताव देण्यात आला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही त्या 3 टप्प्यामध्ये येणारे जी काही झाड आहे त्या झाडाची संख्या, मग त्यामध्ये झाडं किती कट होणार आहेत, किती झाडांचं पुनरोपण केलं जाणार आहे, त्याचबरोबर किती झाडं वाचवली जाणार आहे याबाबतचा जो काही सर्वे जो आहे तो जॉईंट सर्वे हा पर्यावरण विभाग व उद्यान विभागाने केला। त्या अनुषंगानं त्या सर्वेमध्ये 1009 झाडं त्या टप्प्यामध्ये येत असल्यामुळं आणि त्यामध्ये ते 1009 झाडं कट होणार आहे। परंतु ती 1009 झाडं जी आहेत त्यातली बहुतांश झाडं ही इन्व्हेजिव्ह म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की जे परदेशी झाड आहे ज्याचा देशी वृक्षांवरती किंवा देशी जातीवरती त्याचा परिणाम होतो, म्हणून त्यातली बहुतांश झाडं परदेशी झाडं आहे। त्यामुळे त्याचा पर्यावरणावरती जो काही होणारे जो काही नुकसान आहे ते पण टाळता येऊ शकतं। आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे, आम्ही ज्यावेळेस सर्वे केला त्या सर्वेमध्ये काही हेरिटेज वृक्ष आहेत। हेरिटेज वृक्ष म्हणजे काय की जे खूप महत्त्वाचे आहेत, अनमोल वृक्ष आहेत। त्या अनमोल वृक्षाला आम्ही वाचवलेलं आहे, त्याची संख्या 260 आहे। त्याचबरोबर आम्ही जवळपास 2252 झाडं ही आम्ही पुनरोपण करतोय। म्हणजे त्या टप्प्यामध्ये जी काही झाडं येणार आहेत ती झाडं आम्ही दुसरीकडे त्याला पुनरोपण करतोय, त्यात ती पण नदीच्या किनारीच आम्ही झाडं पुनरोपण करणार आहोत। त्याचबरोबर 3585 झाडं जवळपास आम्ही रिटेन केलेली आहेत। रिटेन म्हणजे काय की आहे तशीच ठेवलेली आहेत, म्हणजे वाचवलेली आहेत। याचा अर्थ की उद्यान व वृक्ष संवर्धन विभागानं बरीचशी झाडं ही वाचवलेली आहेत। सर्वे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, त्याचबरोबर समतोल साधला जावा याचे आम्ही विचार केला आहे। त्या अनुषंगानं नागरिकांनाही संधी देण्यात आली की नागरिकांनी याबाबतचे जे काही आक्षेप असतील किंवा जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑब्जेक्शन नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला द्यावं आणि त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण जे काही माहिती आहे त्या नदी सुधार प्रकल्पाबाबतची ही सगळी माहिती आम्ही संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिली। त्या अनुषंगानं नागरिकांचे अभिप्राय आणि ऑब्जेक्शन आलेले आहेत, त्याची आज आम्ही 4 तारखेला 4/8/2025 रोजी आज सुनावणी घेण्यात आलेली आहे। त्या सुनावणीला नागरिक बहुसंख्य संख्येने उपस्थित राहिले। नागरिकांचे या ठिकाणी जे काही प्रश्न असेल किंवा जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑब्जेक्शन आम्ही निश्चितपणे आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे। त्या ऑब्जेक्शन आम्ही त्याची नोंद ठेवलेली आहे आणि त्या ऑब्जेक्शनच्या अनुषंगानं आमचा अभिप्राय आणि ते सगळे ऑब्जेक्शन्स हे आम्ही पर्यावरण विभाग त्याचबरोबर माननीय ट्री ऑथॉरिटी वृक्ष प्राधिकरण यांच्यासमोर सादर करू आणि त्यांच्यासमोर सादर केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जो आहे तो त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मान्यतेनंतर तो निर्णय होईल आणि तो निर्णय आपल्याला वेगळ्याने कळवण्यात येईल। परंतु नागरिकांचं असं म्हणणं की आता काही झाडांची कत्तल केली जाते, याआधी देखील हजारो झाडं तोडली आणि आता 3000 झाडं तोडणार आहेत, याला सर्व नागरिकांचा विरोध आहे। तो थांबला पाहिजे प्रकल्प सध्या तरी, त्यावरती काय निर्णय? सर्वात प्रथम 3000 झाडं तोडली जाणार नाहीये, 1009 झाडं आहेत। 1009 झाडांमध्ये बहुतांश झाडं जी आहेत त्यामध्ये मग आपण म्हणतो की ग्लिरिसिडिया आहे ज्याचे रूट्स किंवा ज्याचे मुळं केमिकल रिलीज करत असतात किंवा जे पर्यावरणासाठी किंवा निसर्गासाठी त्याचा काहीच फायदा नसतो। त्याऐवजी आपण त्या ठिकाणी जी झाडं जरी कट करत असलो, बहुतांश झाडं ही मी म्हणतो तसं की इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहेत, म्हणजे बाहेरचे परदेशी झाड आहेत। परंतु आपण ती झाडं कट झाल्यानंतर जो काही त्याचा क्युम्युलेटिव्ह जे काही व्हॉल्यूम आहे किंवा एकूण जो काही होणारा जो काही त्याचा भार आहे त्या भारासाठी आपण जवळपास 38 ते 40,000 झाडं त्या ठिकाणी नवीन लावण्यात येणार आहे। त्या झाडांमध्ये आपण बरीचशी झाडं अशी असणार आहे की जी बर्ड नेस्टिंग साईट्स म्हणजे पक्ष्यांसाठी आश्रयाची असणार आहेत किंवा जी झाडं ज्याच्यामुळं आपला जमिनीचा कस सुधारणार आहे किंवा जमिनीची जी काही उत्पादन क्षमता आहे ती पण वाढणार आहे। त्याचबरोबर जे काही प्रदूषित पाणी जे आहे
नद्याचं किंवा किनाऱ्याचं ते प्रदूषित पाणी शोषणारी सुद्धा काही झाडं आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. म्हणजे झाडांचा उद्देश, झाडं लावण्याचा उद्देश हा तर आपण यशस्वी करणार आहोत, परंतु यातली बहुतांश झाडं जी आहेत ते आपण वाचवलेली सुद्धा आहेत. काही हेरिटेज वृक्ष आपण म्हणतो त्यांना पण आपण वाचवलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी वृक्ष संवर्धन विभागानं त्या ठिकाणी त्यांचा पाहणी केल्यानंतर काही यात दुर्मिळ झाडं आपण वाचवत आहोत. त्या ह्याच्यामध्ये जी येणारी झाडं जी आहेत त्यातली बहुतांश झाडं ही बाहेरची प्रजाती असल्यामुळं ती आपण प्राधान्याने ती कट करणार आहोत. आणि बहुतांश आपली देशी जी झाडं जी आहेत ती आपण आहे तशीच ठेवलेली आहेत आणि अनमोल वृक्ष आपण आहे तसेच ठेवून त्या ठिकाणी वृक्षांचं कमीत कमी वृक्ष कसे कट होतील याबाबत सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे. ॲडव्होकेट मैत्रेय घोरपडे. आजची जी जनसुनवाई होती ती अतिशय खूप एक गंभीर विषयावर घेतली गेली आणि आम्ही जे आक्षेप मांडले ते त्याला अनेक दिवस झाले. एक आठवडापूर्वी आम्ही आक्षेप मांडले. ही जनसुनवाई होती ती त्यांचं काय ह्याच्यावर मत आहे अधिकाऱ्यांचं हे ऐकण्यासाठी होतं, पण त्यांनी काही त्यांचं मत दिलं नाही. आम्ही अनेक कायदेशीर त्रुटी जे आहेत ते त्यांच्या समोर मांडले. त्यांच्यावर काही म्हणणं नव्हतं. आमचं असं म्हणणं आहे की ह्या प्रकल्पासाठी 3000 पेक्षा अधिक झाडे कापली जाणार आहे. त्याचं तुम्ही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन कुठे करणार आहे हे तुम्ही सांगितलं नाहीये. किती ठिकाणी तुमचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन होणार, किती झाडांचं होणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली नाहीये. त्यासाठी किती रक्कम तुम्ही देणार ह्याची काही माहिती दिली नाहीये. हेरिटेज ट्रीज जे आहे, जे वारसा झाड आहेत आपले 50 वर्षापेक्षा अधिक अनेक अशी झाडं आहेत, त्यांचं स्पेशल एक प्रक्रिया असते कायदेशीर, त्याचं पण काही कम्प्लिटली त्यांनी उल्लंघन केलंय. अनेक असे कायदेशीर त्रुटी होते जे आम्ही त्यांच्या समोर मांडले, पण सरांचं जे ट्री ऑफिसर होते त्यांचं ह्यावर काही म्हणणं नव्हतं. ते फक्त परत हेच म्हणत होते की आम्ही हे सगळे सजेशन्स घेऊ, सगळे नोंदवले जात आहेत, आम्ही ह्याच्यावर अजून विचार करू. आमचं असं म्हणणं होतं की आम्ही ऑलरेडी हे ऑब्जेक्शन्स तुम्हाला वाया ईमेल वाया लेटर पोहोचवले आहेत. तुम्ही आतापर्यंत त्यावर विचार विमर्श का केला नाहीये? आणि जर केला नाहीये तर आम्हाला कशाला बोलवतायत? आमचा वेळ कशाला वाया घालवतायत? आम्ही परत तेच विषय तुमच्याकडे मांडतो. आम्ही परत कोणताही डॉक्युमेंट असो आम्ही तेच सांगतो की तुम्ही कायदेशीर प्रक्रिया ज्याचं पालन करत नाहीये, पण तरी तुम्ही येऊन असं म्हणता की नाही आम्ही सगळे जे काय आमची प्रक्रिया आहे ते आम्ही त्याचं पालन केलंय. याला काय अर्थ आहे? किती आतापर्यंत झाडं तोडण्यात आले? ऑलरेडी 1000 पेक्षा झाडं तोडली गेली आहेत पिंपरी साईडला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही एकही झाड बेकायदेशीरपणे तोडलं नाहीये. आम्ही त्यांना पुरावे दाखवले की हे बघा हे झाड आहे, तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही ह्याच्यावर विचार करू. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही कायदेशीर उल्लंघन तुम्हाला दाखवतोय, ह्याच्या पुढे तुम्हाला काय विचार करायचंय? आम्ही जर स्पष्टपणे सांगतोय की ही कायद्याची तरतूद आहे, ह्याचं उल्लंघन झालंय, तुमचं काय मत आहे? त्यांचं काही मत नाही यावर. आम्ही परत तेच विषय त्यांच्या समोर मांडले. अनेक लोकांनी अनेक विषय सांगितले की कसे हे कायदेशीर उल्लंघन आहे. नॉट ओन्ली महाराष्ट्र ट्रीज ऍक्टचं उल्लंघन, फॉरेस्ट ऍक्टचं उल्लंघन आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालंय, त्यावर पण त्यांचं काही म्हणणं नव्हतं. आमचं असं मत झालंय सर की आता हे नुसतं हे हिअरिंग ऑर्गनाईज करतात, नुसतं दाखवायला की आम्ही हिअरिंग ऑर्गनाईज करतोय, ह्याचं काही पुढे होत नाही. ह्यांना जे करायचं ते तसंच करतात आणि आम्ही मूर्खासारखे परत येतो. आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आमचे जर मतं सिरियसली घ्यायचे नाही तर कशाला ऑब्जेक्शन करता? कशाला आमचे मतं आम्ही इतकं आमचा वेळ देऊन इथे येतो? मंडे सकाळी ते एकतर ऑर्गनाईज करतात, लोक आपले कामं वगैरे सोडून इथे येतात, त्यांना काही त्यांना वाटत नाही की आता लोक आली तर काहीतरी आपण त्यांना महत्वाची माहिती देऊ. असं कधी होतच नाही. आज पण नाही झालंय. आज पण परत तोच विषय की आम्ही याच्यावर विचार करू. आम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारलं की तुम्ही सदस्य सचिव आहात ट्री अथॉरिटीचं, तुमचं काय मत आहे यावर? काही मत नाही. आमचं असं सर आता एक स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही हे डॉक्युमेंट रद्द करा, ह्याच्यात अनेक त्रुटी आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काही जस्टिफिकेशन देता येत नाही, तुम्ही रद्द करा. तरी त्याच्यावर त्यांचं काही म्हणणं नव्हतं. आम्ही स्पष्ट मागणी आहे सर की हे डॉक्युमेंट तुम्ही बेकायदेशीरपणे तयार केलं, ह्याला रद्द करा. ह्याच्या पुढे काही कारवाई तुम्हाला जे करायचे ते करा, पण आधी रद्द करा. तुमचे रेकमेंडेशन्स काय हे ते सदस्य सचिव आहेत ट्री अथॉरिटीचे, त्यांच्याकडे अधिकार आहे रेकमेंडेशन देण्याचा की हे चुकीचं डॉक्युमेंट तयार केलं गेलंय. एक तर जे महत्वाचे जे लोक असतात, जे निर्णय देऊ शकतात, जे उत्तर देऊ शकतात, ते कधी हजर नसतात. तर आम्हाला उगाच मूर्ख बनवण्याचा ही प्रक्रिया चालू आहे सर. आणि आम्ही खूप त्रस्त झालोय. आम्हाला एक स्पष्ट उत्तर हवंय की हे डॉक्युमेंट कायदेशीर आहे की नाही. आम्ही अनेक मुद्दे मांडले, आम्ही सांगितलं की हे बेकायदेशीर आहे, त्यांचं त्यावर काही उत्तर नव्हतं. आम्ही तुमच्या मार्फे त्यांना एक रिक्वेस्ट करतो की हे डॉक्युमेंट आत्ताच्या आत्ता रद्द करा. यापुढे एकही झाड पडलं नाही पाहिजे. प्रॉपर जी प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही डॉक्युमेंट तयार करा, परत सुनवाई ऑर्गनाईज करा, आम्ही परत येणार. पण ही डॉक्युमेंट
च्यावर काही अंमल व्हायला नाही पाहिजे, एकही झाड पडलं नाही पाहिजे. आज इथे आम्हाला बोलवलं होतं PCMCच्या गार्डन डिपार्टमेंटनी आणि इथे जे वृक्षतोडीसाठी हरकत घ्यायला म्हणून बोलवलं होतं. तर आम्ही जे सगळे आहोत, आम्ही काही कुठले वेगळे नागरिक आहोत, पर्यावरणवादी आहोत किंवा कुठल्या संस्थेचे आहोत असे नाही. आम्ही सामान्य नागरिक आहोत, ज्यांना आपला स्वच्छ श्वास घेण्याची आवश्यकता आहे, ज्यांना स्वच्छ हवा पाणी हवं आहे, असे आम्ही सामान्य नागरिक इथे आलो होतो. आणि त्यांनी असं म्हणलंय की त्यांनी अजून एकही झाड कापायला परवानगी दिली नाही. हे जे सगळं चाललंय हे नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली चाललंय. पण आता मी तुम्हाला एक फोटो दाखवते, हे पहा. हे झाडं कितीतरी ठिकाणी ऑलरेडी त्यांनी शेकडो हजारो झाडं कापलेली आहेत. हे मी एक आणलं, याचा अर्थ एकाच ठिकाणी असं नाहीये. खूप ठिकाणी त्यांनी झाडं ह्याच्या आधीच कापून RFD म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे. असं नाहीये की त्यांनी आत्ता ते नोटीस करतात, पण त्यांनी काम ऑलरेडी चालू केलंय. दुसरं म्हणजे 1000हून जास्त झाडं काढणार, 2200हून जास्त ते ट्रान्सप्लांट करणार. त्याचं त्यांनी डॉकेटमध्ये लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड काही लोकेशन दिलं नाही. आणि 8 दिवसाची नोटीस. 8 दिवसामध्ये सामान्य नागरिक कुठे कुठे फिरणार आणि शोधणार आणि कसं कसं काय ऑब्जेक्शन देणार. तर त्यांनी निदान 3000 झाडांचा प्रश्न असेल तर तुम्ही निदान 2 महिने द्यायला पाहिजे. आणि प्लस त्यांनी त्याची जागा कुठली ते दिलेलंच नाहीये. त्याच्यामुळे ते मुळात ते डॉकेट आहे ते चुकीचं डॉकेट आहे. आता तुम्हाला दुसरं एक सांगायचं की त्यांनी हे जे आम्हाला बोलवलं की वृक्षतोडीची हरकत म्हणून बोलवलं. ही वृक्षतोडीची हरकत म्हणणंच चुकीचं आहे. कारण हे फक्त वृक्ष आहेत का? हे काय कुठल्या सोसायटी मधले रस्त्याकडेची झाडं आहेत का? नाही, हे अख्खं जंगल आहे. तुम्ही बघा की कुठल्याही तुम्ही अभ्यासक तज्ज्ञ लोकांना विचारलं तर ते म्हणतील की हे जंगल आहे. इथे वृक्ष आहेत, वेगळ्या वेगळी महत्वाची गवत आहेत, छोटे छोट्या वनस्पती आहेत, पाणथळ जागा आहेत, साप आहेत, बेडूक आहेत, कासवं आहेत, 150 प्रकारचे पक्षी आहेत. त्यामुळे आम्हाला तिथे मोर दिसलेले आहेत, आम्हाला तिथे हेरॉन्स दिसलेले आहेत, धनेश दिसलेले आहेत, किंगफिशर हे सगळे दिसतात. तर त्याच्यामुळे हे जंगल आहे. तर त्यामुळे तुम्ही हे निर्वनीकरणाची सुनावणी घ्यायला पाहिजे. वृक्षतोडीची सुनावणी म्हणणं चुकीचं आहे. आता मी तुम्हाला अजून हे दाखवते. हे जे दिसतोय हा डेटा, हा आम्ही सामान्य माणसांनी जाऊन व्हॉलंटियर सर्वे केला. आम्हाला कोणी नवा पैसा दिलेला नाहीये. आम्ही व्हॉलंटियर लोकांनी पुष्कळ शेकडो लोकांनी सर्वे केलाय, विद्यार्थी आणि इतर लोकांनी. आणि आम्ही झाडं दाखवली. आता ही झाडं नदीच्या जवळची आहेत. हिरवी जी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ती झाडं ते ठेवणार आहेत आणि जी निळी दिसत आहेत ती ट्रान्सप्लांट करणार. तर ही हिरवी झाडं पाण्याच्या एवढ्या जवळ आहेत. तुम्ही जर इथं तटबंध बांधणार असाल, एम्बँकमेंट, तर कसं काय शक्य आहे ही झाडं तुम्ही ठेवणार आहे? म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तर असे पुष्कळ प्रश्न आहेत. दुसरं म्हणजे असं आहे की तुम्ही असे झाडं वेगळी बघू शकत नाही. त्यांनी तो सगळा प्लॅन दिसला पाहिजे की ते कुठे बांधकाम करणार, कसं बांधकाम करणार, मग त्यातलं हे झाड कसं जाणार, ते कसं, त्याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सगळं दिल्याशिवाय नागरिक कसं काय ह्याच्यावर सांगणार? तर त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस चुकली आहे. त्यामुळे आजची आमची मुख्य मागणी हे होती की हे जे आता तुम्ही डॉकेट काढले आणि नोटीस काढली आहे हे सगळं बाद करा, नव्याने सगळी नोटीस काढा, सगळे डिटेल्स द्या आणि पुन्हा सुनावणी घ्या. ही आजची सुनावणीच रद्द करण्याची आवश्यकता आहे.